मंडीच्या घरी बकऱ्या आल्यात आज. आमची पाठ वावरत आलो. तुम्ही बघू शकता ही जी पट्टी नाही ही आपली टाकता टाकता कामाच्या राड्यामध्ये खालीच राहिली, लक्षातच नाही आलं. आता तिचे 2 नट काढलेत. आता 2 नट काढून पट्टी काढायची आणि हे झाकण याच्यावर ठेवून द्यायचं आणि पट्टी वरून लावायची. इकडे बघू शकता तुम्ही कारल्याला छोटे कारले आलेत. इकडं मम्मी ते खुरपल्यानंतर ज्या काड्या कुड्या होत्या त्या गोळा करत आहे. आपला सोलार पॅनल, सोनार आणि सोलार, त्याच्यात पावसाचे थेंब बी सुरू झालेत. चला आता आवरतो काम जातो घरी. गावात गेलो, गावातून या चिकट्टे घेऊन आलो. हा आपला जुना मोबाईल, म्हणजे 6 महिन्यापूर्वीच घेतला होता, एकदम नवा केली. हा भाऊनं गिफ्ट दिला आहे. ज्याचं शूटिंग चालू आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटीचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. एक नंबर क्लॅरिटीचा विषयच नाही. असा पाऊस पण चालू आहे इकडं. आपली मक्का कशी झाली. चला काम दाखवतो तुम्हाला. पप्पाच चाललंय फावड्याने फावडायचं काम. जिथं कुठं वक्कर लागलं नाही गवत जसंच राहिलेलं आहे, त्यामुळं हे आपल्या कालवडी आतमध्ये. आता काही कॅमेरा जास्त हालत नाही काही नाही, कारण फीचर आहे इनबिल्ट. बघू शकता आता पाणी सुरू झालेलं आहे. एवढं आभाळ असून ऊन नाही काय नाही, तरी पाण्याचं प्रेशर आहे एवढं जास्त. 2 साईडला पाणी चालू आहे तरी पाणी फुल आहे. आंब्याला नका देऊ पाणी. चला आता घरी जाऊ. मित्रांनो, आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर पाणी पण पडला 2-3 टाईम. आता बी बघू शकता तुम्ही कसे बारीक बारीक थेंब चालू आहे. वातावरण असं आहे की असं वाटतं की लय पाऊस आहे, पण पाऊस काही यायना नाही. असं वाटतं आपल्या नवीन फोनामध्ये शूट केलेल्या व्हिडिओची क्वालिटी. मित्रांनो, आपल्या घरी कुरडाई, पापड, भजे, पुऱ्या, शाक. पाऊस पडला म्हणून कांदा भजी केली आम्ही. पाऊस पडला तर कांदा भजे, इथं कुरडाई, पापड, एक नंबर. आरती पोळ्या करत आहे, मम्मी पुऱ्या काढत आहे. इकडं पुऱ्या, भजे, इकडं शाक. भजे कस का झालेत? एक नंबर म्हणा. महाराज इकडं चालला महाराजचा दणका. हा, थोडं मीठ टाका. भजे, कांदा भजे ना का पावसाळ्याचे चार संबंध इथं म्हणलं. मग आता जेवणाला तरी सोबत बघा कस काय झाला काम? लय भारी, लय भारी. बटाटे वटाण्याची शाक. तारीख काय आहे? आज रोजच्या रोज ब्लॉग पडत आपला. तारीखीची काही नाही, 18 आहे आज. त्यांना कळते ते सगळ्याला. हे आपली मांजर बसली. हे माझं ताट रेडी इकडं जेवायला. म्हणलं तुम्हाला आधी सगळ्यांना दाखवू. आपल्या शेतातून पपई आणली. हा मम्मी काही सांग भावांनो बहिणींनो. आमच्याकडे आज पाऊस पडला त्यामुळे आम्ही आज कांदा भज्याचा बेत केलेला आहे. दादा, मित्रांनो, तुम्ही पण आज कांदा भज्या करून खायचे पाऊस पडल्यावर. खूप भारी लागते. भावांनो बहिणींनो काही. भावांनो बहिणींनो कुठे पापड तळू पोटाने चॅक करून खायची. पावसात भिजून आलं ना कांदा भजे फार छान लागतात. हे बघा, हे बघा भावांनो बहिणींनो, कांदा भजे पाहून घ्या आमचे कसे आहेत. एकदम टेस्टी. थंडी जर भिजून आले तुम्ही पण कांदा भजे करून खा. सारी थंडी जाते, सर्दी जाते, सारं जाते बरं का. थकवा जातो, तणाव राहत नाही माणसाला.
यार ते मग असं आहे. चालतं तर मित्र करतो आता जेवण. भेटू उद्याच्या जीवाला ब्लॉग. खाजा म्हणा लोकांना बी म्हणा. महाराज सांगा खाले. सांगा महाराज. हे काय वटाण्याची शाक, वटाणे, बटाटा, कुरडई, पापूड, कांदा भजी, हा कामं केल्याच्या नंतर लोणचं. हा काय करता आता लागतं ना का आपण कष्ट करतो शेतीमध्ये, मग खायला आपल्याला लागतं ना. चालेल. खाल्लं तर काम होईल. बरं हा. चला आता तर करतो जेवण. पापड भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.